कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात, दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. अलिबाग रेवस मार्गावरती भीषण अपघात, बस आणि दुचाकीची जोरदार धडक, 13 वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू, मुंबईतील कुटुंबावरती काळाचा घाला. रत्नागिरी पोलिसांचे मोठे यश, रेड्स ॲपद्वारे हरवलेली मुलगी सुखरूप सापडली, AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. आणि रायगडमध्ये राजकीय घडामोडींना वेग, अलिबागमधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, आंबेपूर मतदारसंघात शिवसेनेची मोठी मुसंडी. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील गारळगावच्या हद्दीत एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडल्याची घटना समोर आलेली आहे. 17 जानेवारीच्या संध्याकाळी गारळ फाट्यावरील हॉटेल आनंद भुवन समोर 2 कार आणि एका दुचाकीची जोरदार धडक झाली. या तिहेरी अपघातात अण्णा काळे या दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अण्णा काळे हे माणगाव येथील काळ नदी किनारी असणाऱ्या खांदाड परिसरातील रहिवासी होते. या अपघातात मारुती सुझुकी बलेनो, वॅगनार आणि होंडा शाईन या वाहनांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्याची मोलाची मदत केली. हा संपूर्ण थरारक अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला असून माणगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मृताच्या पश्चात परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात डंपरच्या धडकेने भीषण अपघात घडलेला आहे. खडी घेऊन जाणाऱ्या एका डंपरच्या मागील फाळक्याची कडी अचानक तुटली आणि पाठीमागून येणाऱ्या बाईक स्वाराला लागली. या अपघातात जांभूळपाडा येथील ग्रामविकास अधिकारी सचिन केंद्रे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांच्या जबड्याला आणि तोंडाला मोठी दुखापत झाली असून त्यांच्यावरती सध्या नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. पालीमधील अंतर्गत रस्ते अत्यंत अरुंद असून अवजड डंपरमुळे वारंवार भीषण वाहतूक कोंडी आणि जीवघेणे अपघात होत आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बाह्यवळण मार्ग प्रशासकीय लालफितीत अडकलेला आहे. भाविक, शाळकरी मुले आणि प्रवाशांना दररोज जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. अष्टविनायक क्षेत्रात वाढती गर्दी आणि बेशिस्त वाहतूक यामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी लावून धरलेली आहे. अलिबाग रेवस मार्गावरती काल संध्याकाळी एका भीषण अपघातात 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाच कुटुंबातील 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. मुंबईतील कुलाबा भागात राहणारे हे कुटुंब नातेवाईकांच्या भेटीसाठी रेवस येथे आले होते. तेथून अलिबाग जवळील संगम येथे श्री खंडोबाचे दर्शन घेऊन मोटारसायकलवरून परतत असताना कनकेश्वर फाट्याजवळ हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत 13 वर्षाची मुलगी जागीच ठार झाली तर तिची आई आणि बहीण गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे तर कुटुंबातील जखमी पुरुषावरती अलिबागच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. रत्नागिरी पोलीस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एका हरवलेल्या मुलीचा यशस्वी शोध घेतलेला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून विकसित झालेल्या रेड्स या AI आधारित ॲपमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. 12 जानेवारी 2026 रोजी संबंधित मुलगी हरवल्याची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने तिचे छायाचित्र रेड्स प्रणालीमध्ये अपलोड करण्यात आली. देवदृष्टी AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुलीच्या 108 विविध स्वरूपातील प्रतिमा तयार करून शोध मोहीम तीव्र करण्यात आली. या तांत्रिक विश्लेषणामुळे ती मुलगी इगतपुरी रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने कारवाई करत मुलीला सुखरूप ताब्यात घेतले. पोलिसांनी या मुलीस सुरक्षितपणे रत्नागिरीत आणून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. तंत्रज्ञानाचा असा प्रभावी वापर करून
पोलिसांनी एका कुटुंबाला पुन्हा आधार दिला असून या यशस्वी कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे। खेड शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असलेल्या जेसी फेस्टिवलचे याही वर्षी अतिशय भव्य आणि शानदार आयोजन करण्यात येत आहे। खेड जेसीआयच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण महोत्सवाच्या पूर्वतयारी संदर्भात 18 जानेवारी रोजी एक विशेष पत्रकार परिषद पार पडली। या परिषदेमध्ये जेसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी महोत्सवाच्या एकूण नियोजनाबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध माध्यमांना दिली। यावर्षी हा फेस्टिवल नेमका कोठे रंगणार, कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल आणि यंदा खेडवासियांसाठी कोणती विशेष आकर्षणे असणार यावरती या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। विशेष म्हणजे यंदाच्या महोत्सवात स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावरती भर दिला जाणार आहे। याशिवाय विविध मनोरंजक आणि सामाजिक उपक्रमांची मोठी रेलचेल यावेळी पाहायला मिळेल। भव्य स्वरूपात होणाऱ्या या जेसी फेस्टिवलमुळे खेड शहरात आतापासूनच प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण खेड परिसरातील नागरिक या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। नमस्कार, मी JFM अमित नामुष्टे, अध्यक्ष जेसीआय खेड। आज या ठिकाणी जेसीआय फेस्टिवल 2026 साठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी जेसीआय खेडच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। जेसीआय म्हणजेच ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून 120 पेक्षा अधिक देशांमध्ये ही युवकांसाठी प्रेरणा देणारी एक संघटना आहे। जेसीआय खेडच्या माध्यमातून गेले 23 वर्ष आपण जेसीआय फेस्टिवल या खेडमध्ये आयोजित करत असतो। हा फेस्टिवल नुसता मनोरंजनासाठी नाही तर एक समाजोपयोगी उपक्रम, नवीन उद्योजकांना नवनवीन अशा संधी निर्माण करण्यासाठी व इतरही विविध हेतूंच्या दृष्टीने आपण हा फेस्टिवल या ठिकाणी आपण करत आलेलो आहोत। ह्या वर्षीही अतिशय दिमाखात असा 4 फेब्रुवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान आपण हा जेसीआय फेस्टिवल नगर परिषद क्रीडा संकुलाचं जे नवीन मैदान आहे या ठिकाणी आपण जेसीआय खेडच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे। या फेस्टिवलमध्ये 55हून अधिक असे कंझ्युमर स्टॉल्स, 35 फूड स्टॉल्स, आनंद मेळा, विविध सेलिब्रिटीज, मनोरंजनाचे कार्यक्रम, ऑटो एक्सपो, फर्निचर एक्सपो असे विविध आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर ह्या फेस्टिवलला तमाम खेडवासियांना मी जेसीआय खेडच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ह्या फेस्टिवलला उपस्थित राहून या फेस्टिवलचा आनंद लुटायचा आहे व आपला आनंद द्विगुणित करायचा आहे। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। अलिबाग तालुक्यातील आंबेपूर मतदारसंघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांच्या कट्टर समर्थकांनी अखेर शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे। कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रतीक्षा पाटील आणि विद्यमान सदस्य बजरंग पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे भगवा हाती घेतलाय। शिवसेना नेत्या मानसी दळवी आणि जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात उत्साहात स्वागत केले। यावेळी आंबेपूर मतदारसंघाच्या उमेदवार रसिका केणी देखील उपस्थित होत्या। आमदार महेंद्र दळवी यांच्या दमदार कार्यप्रणालीवरती प्रभावित होऊन आपण शिवसेनेमध्ये प्रवेश करत असल्याचे बजरंग पाटील यांनी स्पष्ट केले। ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मित्रपक्ष असलेल्या भाजपने आपले महत्त्वाचे शिलेदार गमावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या पक्षप्रवेशामुळे आंबेपूरमध्ये शिवसेनेचे पारडे जड झाले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतील चुरस आता अधिकच वाढलेली आहे। आणि आमच्या विभागात जे अहोरात्र लोकांसाठी केव्हाही कोणी साथ दिली तरी हजर राहणारे आमचे राजेभाई केणी यांच्या प्रणालीवर खुश होऊन आज आम्ही या शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत। आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील कुसुमला ग्रामपंचायत माजी सरपंचासह माजी ग्रामपंचायत सदस्य आणि अनेक समाजामध्ये समाजकार्यामध्ये काम करणारे त्या विभागातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या तरुण पिढीने आज आमदार महेंद्र शेठ दळवे यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन शिवसेनेच्या माध्यमातून जी विकास कामं झाली त्याच्यावर प्रभावित होऊन आज त्यांनी मानसीताई दळवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आहे। ज्या विश्वासाने त्या शिवसेनेमध्ये प्रवेश केले त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही। ज्या शिवसेने पक्षाने म्हणजे 80% समाजकारण, 20% राजकारण आणि 80% समाजकारणाच्या जीवावर आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये, वस्तीमध्ये, वाडीमध्ये, विभागामध्ये शिवसेनेचा प्रभाव आम्ही वाढवण्यासाठी आम्ही आमदार महेंद्र शेठ दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत आणि त्याच्याच मुळे आज ज्या प्रत्येक गावातील आणि विभागातील लोक शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत।
येत्या 5 तारखेला सार्वत्रिक निवडणुका आणि त्या संदर्भात मतदान आहे 5 तारखेला. आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने कुर्डूस मतदारसंघामध्ये आता जो पक्षप्रवेश झाला, आमच्या पक्षाच्या उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार रसिकाताई केणी आणि 2 पंचायत समितीचे उमेदवार आहेत. पण एकंदरीत जर पाहिलं आतापर्यंतची परिस्थिती तर लोकांचा कल हा या आमच्या पक्षामध्ये वाढलेला आहे. आणि आज बघितलं तर रोजचेच पक्षप्रवेश चालू आहेत. पण लोकांनी उमेदवार कोण आणि आमचं प्रतिनिधित्व कोण करणार याची चॉईस केलेली आहे. आणि आतापर्यंतच्या प्रवासात जर पाहिलं तर त्या मतदारसंघामध्ये खूप अशी कामं, विधायक कामं ही आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेत. आमचे पक्षप्रमुख जिल्हा प्रमुख पक्षाचे राजाबाई केणी यांच्या सुद्धा माध्यमातून. आणि तसं जर पाहिलं तर रसिका ज्या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करते त्या ग्रामपंचायतीत सुद्धा खूप अशी कामं झालेली आहेत. रायगड जिल्ह्यातील रोहा येथे EPS 95 पेन्शनर संघटनेचा भव्य मेळावा उत्साहात पार पडलाय. केंद्र सरकारकडे आपल्या न्याय हक्कांच्या पेन्शन वाढीसाठी अनेक वर्षांपासून मागणी करणाऱ्या संघटनेला बळ देण्यासाठी शेकडो ज्येष्ठ नागरिक एकत्र आले होते. राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भाटे वाचनालय सभागृहामध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 650हून अधिक पेन्शनर धारकांनी सहभाग नोंदवून एकजूट दाखवली. तालुकाध्यक्ष मालू पाबरेकर यांनी प्रास्ताविक केले तर दिलीपराव कहाणे, इंद्रसिंग राजपूत आणि सुभाषराव पोखरकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारने पेन्शनधारकांच्या मागण्यांकडे त्वरित लक्ष द्यावे आणि इतर कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. महादेव घसाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सुरेश कटारिया, नंदकुमार बांदेकर आणि सुरेंद्र आगरकर यांसह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पेन्शनरांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. जर तुम्हाला 23-24 या आर्थिक वर्षामध्ये 56,000 निव्वळ व्याज बर का, त्याच्यानंतर तुम्हाला तो डॅमरेज आहे, सुपरविजन चार्जेस आहे, ते जवळजवळ 6-6.5 कोटी रुपये. म्हणजे तुम्हाला एका वर्षामध्ये 65-63 हजार कोटी रुपये निव्वळ उत्पन्न आहे. आणि तुम्ही 14,490 कोटी दिले आम्हाला. म्हणून आपलं मागणं जे आहे, आपलं आकडेवारी निशी आहे. आपण मोगम काही बोलत नाही. आपलं म्हणणं असं आहे, हे मिळणारं व्याज तुम्ही आम्हाला द्या. आम्हाला 7,500 रुपये पेन्शन मिळते. फक्त व्याज आमचा आम्हाला. आणि आमचं आम्ही मागणं हा आमचा हक्क आहे. बरोबर आहे. आपल्या हक्काचा आपण मागतो. आपण भिकारी नाही. आपण यांच्यासारखं फुकट काहीच मागत नाही. हे आमदार खासदार काय जे ऐकले नाही, हे सगळे फुकटे. अहो यांनी खरं म्हणजे हे सगळे, मला कोणत्याही पक्षावर किंवा व्यक्तीवर बोलायचं नाही. या सगळ्यांनी 1 रुपया सुद्धा पेन्शन फंडाला भरलेला नाही. आणि हे सगळे लाख रुपये पेन्शन घेतात. रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे दापोली येथे माजी खासदार लोकनेते शामराव पेजे यांचा स्मृती दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकनेते शामराव पेजे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोकणातील दुर्बल घटकांच्या आर्थिक प्रगतीसाठी पेजे यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांनी सांगितले. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. या सोहळ्याचे औचित्य साधून भारतीय सैन्य दलात निवड झालेले गावचे सुपुत्र कुमार शुभम सुधीर भुवड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शुभम आणि त्यांच्या मातोश्रींचा गौरव करताना ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला होता. यावेळी शुभमने आपला सैन्य भरतीचा खडतर प्रवास उपस्थितांसमोर मांडला. या कार्यक्रमाला माजी सरपंच प्रकाश म्हस्कर, अनिल भुवड, सुरेश गावडे, डॉक्टर चंद्रकांत म्हस्कर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पेजे यांच्या स्मृतींना उजाळा देत हा सोहळा प्रेरणादायी ठरला. गेले 5 वर्ष मौजे दापोलीकर एका ठिकाणी येऊन पेजे साहेबांची स्मृती सोहळा साजरा करतो. खरं तर सर्वश्रुत असलेलं हे नाव, ज्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये सुमारे 45 ते 50 वर्ष
सक्रिय राजकारण आणि समाजकारण केलं. हे करत असताना स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी केवळ कुणबी समाज नव्हे तर कुणबी समाजाव्यतिरिक्त अन्य समाजाच्या लोकांसाठी सुद्धा काम केलं. आणि म्हणून आजचा दिवस हा त्यांच्या स्मृती जागवण्याचा दिवस आहे. त्यांनी जे काही त्याग केला स्वतःच्या जीवनामध्ये वैयक्तिक लाभाच्या गोष्टी बाजूला ठेवून अखंड कुणबी समाजाच्या विकासासाठी जे काम केलं, ज्याच्यामुळे कुणबी समाज आज प्रगतीपथावर आहे, प्रगतीपथावरची वाट चालतोय, तर अशा वेळेला अखंड कुणबी समाजाच्या वतीनं श्री शामरावजी पेजे यांच्या स्मृतीस आम्ही आदरांजली वाहतो. आणि इथून पुढे कुणबी समाजाच्या आणि त्याचप्रमाणे इतर मागास समाजाच्या तरुणांना त्यांच्या विचारावर चालण्याची एक सुसंधी प्राप्त व्हावी. रायगड जिल्ह्यातील पेण शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या वतीने क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा मोफत शो आयोजित करण्यात आला होता. मोरेश्वर चित्रपटगृहामध्ये झालेल्या या खास सोहळ्याला चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे, प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी विशेष उपस्थिती लावली. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे आणि मराठी भाषेचे संवर्धन करणे हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याने मनसेने हा स्तुत्य उपक्रम राबवला. यावेळी कलाकारांनी पेणचे प्रसिद्ध गणपती आणि आगरी भाषेचे भरभरून कौतुक करत उपस्थित पेणकरांची मने जिंकली. मनसे कार्यकर्त्यांनी सर्व कलाकारांचे जल्लोषात स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमासाठी पेण तालुका अध्यक्ष मनोहर पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संदीप ठाकूर यांच्या या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्याचा संदेश या निमित्ताने घराघरात पोहोचवण्याचे कार्य मनसेकडून यशस्वीपणे पार पडले आहे. हा मराठी सिनेमा असाच महाराष्ट्रातच नाही, भारतातच नाही, अख्ख्या जगात नाव करू हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. तर हे आपण एकत्र मिळूनच करू. एकत्र मिळूनच आपण आपल्या मराठी शाळा वाचवू आणि आपल्या मराठी भाषेचं महत्व एकत्र मिळूनच अख्ख्या जगाला दाखवून देऊ. आता नॉर्मल बोलू का? नाही, मला याचा आनंद होतो की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली आगरी भाषा ही केवढी गोड भाषा आहे. म्हणजे काही काही लोक त्याची थट्टा पण करत असतील, पण हा जो पिक्चर आहे अजून पिक्चर बराच राहिलेला आहे पुढे. तुम्हाला लक्षात येईल की आपली आगरी भाषा, आमच्या सिनेमात हेमंत सरांनी लिहिलेला डायलॉग आहे, ही आपली मातृभाषा आहे, ही आपण लाजून नाही ठासून बोलायला पाहिजे. किंवा मराठी भाषेची आपल्याला वाटणारी लाज असते, तर आपण ही आज बोलताना म्हणजे असं आगरी भाषेचं अमेय वाघ यांनी जी भूमिका सादर केलेली आहे आपल्यासाठी समोर, तर आपण उगाचच वेगळ्या भाषेचा अट्टहास करतो किंवा आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेतच जायला पाहिजे, तर आपण उगाचच आपल्या मुलांना जे म्हणजे म्हणतात ना की झेपत नाही ते करायला देऊ नका. मुलांची बौद्धिक शैक्षणिक पातळी ओळखा आणि त्याच पद्धतीने हे करा. आणि खरंच ह्या सगळ्या जे काही ह्याच्यात ऍक्टर्स आहेत, म्हणजे अगदी सिद्धार्थ चांदेकर असतील, अमेय वाघ असतील, तर ह्यांनी आपापल्या भूमिकांतून आपल्याला सांगितलेलं आहे की जे आपण आहोत तेवढंच करा, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू नका आणि करा, पण स्वतःची भाषा आणि स्वतःची संस्कृती जपून. सरकार कमी पडतंय पेक्षा आपण सगळे कमी पडतोय. हे महाराष्ट्र राज्य कमी पडतंय. इथला सरकार, विरोधातला माणूस, इथला प्रत्येक नगरसेवक, प्रत्येक आमदार, प्रत्येक खासदार, प्रत्येक पालक, प्रत्येक मुलगा, या शाळेतले शिक्षक, या शाळेतले सगळे कमी पडतात. मला असं वाटतं की हे 20-25 वर्षांनी आपल्या लक्षात येईल की आपण काय करून बसलो. तर ही वेळ निघून जायच्या आधी आपण जागं व्हायला पाहिजे. आणि मराठी भाषा ही जर लिहिता आली नाही, म्हणजे तुळू ही भाषा हे उत्तम उदाहरण आहे, ज्याला लिपी नाहीये. आता अनेक भाषा अशा आहेत की ज्या पुढच्या पिढ्यांमध्ये आता बोलल्याच जात नाहीत. भारतातल्या अनेक भाषा संपत चाललेल्या आहेत. त्यामुळे आपली मराठी भाषा ही संपू द्यायची नसेल तर सगळ्यांनी लवकरात लवकर जागं व्हायला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी मराठी भाषा आणि मराठी शाळांकरता जी अगदी दुय्यम अशा दर्जाची इथे महाराष्ट्रात जी सरकारकडून जी पिळवणूक होत आहे मराठी भाषेची, तर त्याच्यावरती सदैव आमची एक ठाम भूमिका राहिली की मराठी भाषा ही सर्वप्रथम मानली जावी, इथे महाराष्ट्रात प्रथम दर्जा दिला जावा आणि मराठी शाळा जास्तीत जास्त कशा जगतील,
मराठी शाळांमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं दिलं जाईल याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच कल राहिला. राजापूर तालुक्यातील सोळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी दिवंगत गोविंदराव निकम यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेत विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेवरती आधारित भव्य प्रदर्शन होते. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत कल्पक वस्तू तयार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी औषधी वनस्पतींची ही प्रदर्शने भरवण्यात आली होती. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींचे औषधी उपयोग, त्यांचे महत्त्व आणि जतन कसे करावे यांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला आबासाहेब मराठे कॉलेजचे प्राचार्य श्री राठोड सर, पत्रकार राजेंद्र बाईत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सोळगावचे ग्रामस्थ, महिला मंडळ आणि शालेय प्रतिनिधींनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून पर्यावरणाविषयीची जाणीव वृद्धिंगत होण्यासाठी मोठी मदत झालेली आहे. त्याच्यासाठीच्या जागा घ्यायच्या, त्यासाठी इमारती बांधायच्या, दूर दूरपर्यंत पोहोचायचं. हे काम केवळ कौतुकास्पद नव्हे, केवळ उल्लेखनीय नव्हे, तर ते आपल्या सर्वांना मार्गदर्शक आहे. म्हणून स्वर्गीय गोविंदराव निकम यांची जयंती आपण साजरं करण्यासाठी आपण इथं उपस्थित आहोत आणि हे तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे. आपल्या न्यू इंग्लिश स्कूल सोळगाव विद्यालयामध्ये गोविंदराव निकम साहेबांच्या जयंतीनिमित्ताने या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींची माहिती व्हावी या हेतूने आपण या सोळगाव हायस्कूलमध्ये औषधी वनस्पती उद्यानाचं आज उद्घाटन करतोय साहेब आपल्या हस्ते. आणि आम्हाला साहेब सांगायला आनंद वाटतो की शिक्षण महर्षी गोविंदराव निकम साहेबांनी या कोकणामध्ये सर्वसामान्य लोकांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालनं कवडे उघडी करून दिली आणि म्हणून आज शिक्षणामध्ये फार मोठी क्रांती बदल हा गोविंदराव निकम साहेबांच्यामुळे झाला. आणि साहेबांचं एक धोरण आहे की सर्वसामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तींनी, मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि ह्या हेतू आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांच्या जयंतीनिमित्ताने साहेब या कोकणातील मुलांना, विशेषतः आपला हा भाग जो कोकण भाग आहे हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहतो आणि इथे जैवविविध मुबलक प्रमाणात आहे, औषधी वनस्पती मुबलक प्रमाणात आहेत. पण त्या वनस्पतींची माहिती या विद्यार्थ्यांना नसल्या कारणास्तव ते विद्यार्थ्यांच्या म्हणजे पालकांकडून त्याचं जतन होत नाही. हे सगळ्या दुर्मिळ चाललेल्या वनस्पती आहेत, त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याचं सोळगाव हायस्कूलच्या माध्यमातून साहेब हे गोविंदराव निकम साहेबांच्या जयंतीनिमित्ताने आम्हाला एक मानस घेतला सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आणि इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी हे सगळा खर्च केलेला आहे आणि ह्यासाठी फार मोठं सहकार्य आमचे मित्र बाईसाहेब यांचं लाभलं. सह्याद्री शिक्षण संस्थेचं न्यू इंग्लिश स्कूल सोळगाव यांनी जो हा औषधी वनस्पती उद्यानाचा उपक्रम घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा आहे. कोकणची भूमी ही विविध वनस्पतींनी, वनसंपदेने नटलेली आहे आणि येथील विद्यार्थ्यांना इथल्या वनस्पतीचं ज्ञान व्हावं, त्याचे औषधी गुण कळावेत यासाठी न्यू इंग्लिश स्कूल सोळगाव ही शाळा पुढाकार घेत आहे आणि येथील विद्यार्थ्यांना 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांना या वनस्पतीचे औषधी गुण माहिती व्हावेत त्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन एक बॉटनिकल गार्डन, जे की सिनियर कॉलेजमध्ये हा उपक्रम असतो, परंतु या शाळेचे मुख्याध्यापक श्री दिनेश चौगुले यांनी हा स्तुत्य असा उपक्रम सोळगावसारख्या अतिशय दूर अशा गावाच्या ठिकाणी केलेला आहे. तर मी त्यांचं खरं तर अभिनंदन करतो आणि विशेष कौतुक यासाठी की 10वीच्या विद्यार्थ्यांनी यासाठी आर्थिक योगदान दिलेलं आहे. ऐतिहासिक महाड नगरीमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक पद्मविभूषण श्री श्री रविशंकर यांचे प्रथमच आगमन होणार आहे. संस्थेच्या 45व्या वर्षपूर्ती निमित्त आणि गुरुदेवांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कोकण अमृत संध्या महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रायगड परिवाराच्या वतीने बुधवार दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता महाड येथील चिचकर मैदानावरती हा भव्य मेळावा पार पडणार आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महासत्संगाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पांडुरंग शेळके आणि नामदेव घोलप यांनी नियोजनाचा आढावा दिलाय. या दिव्य सोहळ्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातून जवळपास 15,000 भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आयोजकांनी जय्यत तयारी केली असून महाड नगरी या ऐतिहासिक क्षणासाठी सज्ज झालेली आहे। हा सोहळा आध्यात्मिक शांती आणि आनंदाची पर्वणी ठरणार असून कोकणवासियांसाठी हा अविस्मरणीय अनुभव असेल असेही त्यांनी आवर्जून नमूद केले आहे। लिव्हिंग रायगड आणि महाराष्ट्र अपेक्स बॉडीच्या वतीनं कोकणामध्ये फर्स्ट टाइम आर्टअभिनयचे प्रणेते विश्वगुरु आपल्याकडे श्री श्री रविशंकरजी बुधवार 21 जानेवारी रोजी या महानगरीमध्ये येत आहेत। हे येत असताना ताणतणाव विरहित आणि मनशांती कशी मिळावी या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही 21 वर्षाची जी काही तपश्चर्या करत होतो तेव्हा गुरुजी आपल्या सर्व समाज घटकांच्या साठी इथं महासत्संग आयोजित केलेला आहे। कोकण अमृतसंध्या महासत्संग आयोजित केलेला आहे। त्याच्यासाठी येथे साधारण या प्रोग्रामसाठी 20,000 लोकांची अपेक्षा आम्ही ठेवलेली आहे। पूर्णतः रायगड जिल्हा, पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा आणि या इकडून पण देखील नागरिक या महासत्संगला येणार आहेत। तेव्हा सर्वांनी या महासत्संगासाठी महाड नगरीतले सर्व नागरिक आणि महाड तालुक्यातील नागरिक यांनी या उपस्थित राहावे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।